करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचं वाटपही करावं. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावं आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदीची फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावं किंवा फक्त श्रवण करावं. आता आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी गुरुवार आहे आणि सुकर्म योग सुद्धा जोडून येत आहे. त्यामुळे आपण या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय करू शकता. तो म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. यावेळी ओम श्रीम गण सौख्यप्रदाय गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असं म्हणतात. एवढंच नाही तर आपण बाप्पांना बेसनाचे लाडू, गुळ तिळाचे लाडू अर्पण करावेत आणि पूजा झाल्यावर ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटावेत. यामुळे धनसंपत्ती वाढते, आर्थिक स्थिती सुधारते आणि अचानक धनलाभ किंवा धनवर्षा होण्याची शक्यता निर्माण होते असं सांगितलं जातं. मग हा उपाय करून तुम्हीही हा अनुभव नक्कीच घेऊ शकता. त्याचबरोबर आपण एक कर्जमुक्तीसाठी उपाय सुद्धा करू शकतो. तो म्हणजे या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांच्या मूळ मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गाईला मोदक खाऊ घालावे. यामुळे कर्जाच्या समस्या दूर होतात. एवढंच नाही तर चंदनाने सुपारीवर ओम लिहून ती गणपती समोर ठेवावी आणि ओम श्रीम गण सौख्यप्रदाय गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. तर माघ संकष्ट चतुर्थीचा उपवास हे चंद्राचे दर्शन घेऊन मोडला जातो. त्यामुळे या व्रतात चंद्रोदयाची वेळ ही महत्त्वाची असते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. यावेळी